हलदी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो कुण हलकेच तार काळजाची छेडतो कधी 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 देतो कोणी नजरेचा इशारा कुणी हरपून देह भान त्यात गुंततो कुणी हरपून देह भान त्यात गुंततो गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली मी रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण आहे तेव्हा रूपाने ही अशी मुलगी माझ्या घरात मला सून म्हणून अजिबात चालणार नाही वेणाबाई भावी वैवाहिक आयुष्यात सुख समाधान आणि भरभराट होणार एवढं नक्की यात शंका नाही मॉम झालं सगळ्यांचं झाली साहेब ओके सावलीच्या दिवशी या घरात सून म्हणून येणार
त्या दिवसापासून या तिलोत्तमाच्या चेहऱ्यावरचा हसू कायमच जाणार. तेव्हाच मी माझ्या मुलीच्या हस्ती विसर्जन करणार. हॅलो आदित्य किर्लोस्कर. हॅलो ब्रो, व्हॉट्सअप. काय तू इथून गेलास, एक फोनही नाही केला यार. हा काय केला ना तुला फोन. बरं ऐक, लग्नाला यायचंय माझ्या. मला माहितीये तू येणार आहेस. बाय. माझ्या आयुष्यात एक महत्वाची गोष्ट घडते. एक नवीन सुरुवात. माझ्या पण. निदान नवरा तरी चांगला भेटलाय. सारंग दादा, मी मॉमने बोलवलंय. हॅलो. मम्माज बॉय. लग्नानंतर पण आई आई करत राहणार आहे का? किंमत चांगलीच वाढली आहे. आली आहे. खोट्या राजकुमारीने महालाची स्वप्न पाहू नयेत. जादूगारीने उभा केलेला असतो तो महाल असा गायब होईल. जेव्हा जे व्हायचं आहे ते होईलच. जादूगराला कोणी अडवलंय? उद्या काय होईल ते सांगता येत नाही. डोळ्यात पैशाची संपत्तीची लालसा दिसतीये. चांगलं नसतं, बर्बाद करते ही लालसा. त्यामुळे ताटात जेवढं वाढतोय तेवढं गप गुमान खा आणि इथनं चालती हो. हे सांगणारे तुम्ही कोण? ज्याच्यामुळे हे सगळं उपभोगतीये ना, तोच मी. आलं लक्षात? आत्ताच्या सगळ्या घरासमोर त्या अग्रीमेंट उघडं करेल. मी तुम्हाला घाबरत नाही जगन्नाथ सर. आणि हे कायम लक्षात ठेवायचं, कळलं? एक बाप आपल्या लेकीसाठी काही करू शकतो. जखमी सिंहाच्या जबड्यात हात घालू नको. रक्त बंबाळ होईल आणि हे तू विसरू नको. अस्मिला काय झालं? अशी का निघून गेली? आईने उडत होती, जरा पंख छाटले, त्यामुळे थोडी जखमी झाली आहे. बाकी काही नाही. बरं, आपल्याला
सावलीच्या घरी जायचं लवकर. वाट बघत असतील सगळे, उशीर झाले. अरे हा. चल. नाचायचं, गाड्या आल्या आल्या. हो काय करायचं, अजून उष्टी हळद आली नाही नवर देवाची. अहो, मी फोन केला होता जगन्नाथजींना, ते घेऊन येणार आहेत. हा का? आलीच गाडी. अगं बाई, गाडी आली. हो, वा. खुश आहेस ना?
सावली, आज आमच्या लेकीची उणीव तू भरून काढलीस ग. आम्हाला विसरणार नाहीस ना कधीच. सुखी राहा. नाही, मला मान्य आहे की तुम्ही आमच्या कुटुंबाचे ज्योतिषी आहे, पण याचा अर्थ असा नाहीये ना की आमच्या मुलाचं लग्न तुमच्या ह्या मुलीशी लावून त्याचं आयुष्य आम्ही अंधारात घालू. एकनाथजी, येतो आम्ही. रामकृष्ण हरी. छान छान झालाय हा कार्यक्रम. ए थांबा रे वाजंत्री. आमची सावली खूप थकलेली दिसते. पुन्हा उद्या कार्यक्रमात भेटूच. हा, लग्नाला भेटूया. या 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 या. धन्यवाद. छान झाला हा कार्यक्रम. मस्त. भरपूर खर्च केलेला दिसतोय. हा एकनाथराव, चला, हा कार्यक्रम छान पार पडलाय. आता उद्याच्या कार्यक्रमाची तयारी. हो सावली, अगं उद्या गाण्याचा कार्यक्रम आहे आपला. जायचंय आपल्याला. येणार आहेस ना? उद्या गाण्याचा कार्यक्रम ठेवलाय. तुला माझ्यासोबत यायचं. चला 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 चला. हे उचला सगळं. चला आवरा आवरा. सावली चल, रियाज कर थोडा वेळ. हा, कार्यक्रम आहे आपला. हा, भैरवी माय, हळदीच्या अंगानं पोरगी यस कशी ओलांडणार? हा ना भैरवी माई. अहो तशी रीतच आहे ना. हा, आणि हे पहा, आमची श्रद्धा बी आहे. आमच्या साऊच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर आम्ही काय करायचो? सासूबाई, काय बोलताय तुम्ही? अहो तुझा विचार करून बोला ना. या घराचे खर्च आणि अप्पू भाऊजींच्या औषध पाण्याचा खर्च सगळं माई करतात. हा,
त्यांना कसं काय नकार द्यायचा आपण? सावली, तू शब्द दिलायस ना बाळा मला?